भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे ऑगस्ट 25 रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली। या कारवाईत 5,370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 50,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवघडराव सावंगी येथील मारुती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णू शिवाजी गायकवाड, संदीप बाबूराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचिन शांताराम मस्के, शेख इस्माईल शेख महमूद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसन पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून शेख इस्माईल शेख महमूद याच्या ताब्यातून MH281726 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने करीत आहेत। धुरंधर वृत्त न्यूज सच के साथ।